30 डिसेंबर 2025 रोजी पाथरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पाथरीच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा क्षण आहे. तब्बल 35 वर्षांनंतर पाथरी नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकत आहे, असे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आसेफ भैया खान यांनी सांगितले की पाथरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक आणि विक्रमी विजय मिळवला. उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाथरीच्या जनतेने शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासह 9 नगरसेवकांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले. याबद्दल जनतेचे ऋण विसरणार नाही, असे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय आसेफ भैया खान यांनी सांगितले. पदग्रहण सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास सईद भैया खान, शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि पाथरीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जनतेने दिलेला हा विश्वास फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे हा विजय डोक्यात न घालता पुढील 5 वर्षे अविरत लोकसेवा करण्याचा संकल्प आज आपण सर्वांनी एकत्र घेतला पाहिजे. जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत पाथरीच्या विकासासाठी झपाट्याने काम केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. पाथरीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत लोकनियुक्त नगराध्यक्ष आसेफ भैया खान आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष आसेफ भैया खान म्हणाले की गेल्या 3 वर्षांत पाथरीसाठी 90 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करून विकासाला गती देण्यात आली आहे. आगामी काळात पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, नागरी सुविधा यांसह हजारो युवकांना रोजगार देणाऱ्या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे पाथरी शहराचा कायापालट होईल. समाजकारणात प्रवेश केल्यापासून शहरात विकासाची गंगा आणण्याचा घेतलेला संकल्प आज प्रत्यक्षात उतरत आहे. हा विकासाचा प्रवास अजून थांबणारा नाही, तर आता तो नव्या जोमाने सुरू होणार आहे. नगराध्यक्ष आसेफ भैया खान यांच्याकडून जनतेला अभिवचन देण्यात आले. PNTV मराठी करिता परभणी जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कोल्हे.